मी आज गुरुपौर्णिमेबद्दल गोष्ट सांगते ऐकाल. माझ्या गोष्टीचे नाव द्रोणाचार्यांचे शिष्य एकलव्य. एकदा काय झालं, गुरुवांचे आणि पांडवांचे शिष्य एका अरण्यातून चालले होते. तेव्हा कुठून तरी एक कुत्रा त्यांच्या समोर आला. एवढ्या सगळ्या मंडळीला तो कुत्रा भुंकायला लागला. कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. थोड्या वेळात तर त्याचा खूप त्रास व्हायला लागला. कुठून तरी सर बाण आले, त्या कुत्र्याच्या तोंडात गेले. मग कुत्र्याला खूप वाईट वाटले. मग त्याला इजा झाली असेल म्हणून ते बाण काढायला लागले हळूहळू. मग त्यांच्या अशा लक्षात आलं, अशी धनुर्विद्या कोणी केली, असे बाण कोणी मारले असेल. त्याला इजा सुद्धा नव्हती झाली. मग कुठून तरी एकलव्य आला, त्यांच्या पाया पडू लागला. गुरुने विचारले, तूच हे बाण चालवले का? मग एकलव्याला, आम्हीच हे बाण मारले. गुरु म्हणले, तू धनुर्विद्या कुठून शिकला? तो एकलव्य बोलला, मी तुमच्याकडून शिकलो. छे मी तुला कधी शिकवली? मी लहानपणी तुमच्या काळात तुम्ही मला शिकवायला नकार दिला. मग मी तुमची मूर्ती बनवली आणि झाडाखाली ठेवली. मग त्याने शिकायला लागलो. काय चुकायचं तर मी त्या मूर्तीला विसरायचो. ती मूर्ती त्याचं गोष्टीचे तात्पर्य कधी कोण शिकू शकतो.